सोमवार दिनांक 20 मे 2024. द ब्रेकफास्ट क्लब नावाची मूवी बघितली. ठीक आहे, टाइमपासच आहे. म्हणजे आजच्या न्यू जनरेशनच्या बाबत आहे. म्हणजे दोन्ही, की पेरेंट्स मुलांना समजून घेत नाही आणि मुलांना वाटतं पेरेंट्स आपल्याला समजून घेत नाही. आणि त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे, पण ते चुका पण करतात त्याच्यामुळे. म्हणजे त्यांना असं वाटतं इग्नोर करतात पेरेंट्स, किंवा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींना चुका, किंवा काही जणांचे पेरेंट्सच एकमेकांशी वाईट वागतात. तर त्याच्यामुळे ते मुलं जरा असे ॲरोगंट टाईपचे, किंवा स्कूलमध्ये जाऊन स्वतःला कडे अटेन्शन हे करून घ्यायचं वगैरे असं करतात. तर मग त्या ज्या शाळेमध्ये ते लोक जात असतात, तर तिथे जर तुमचं असं काही चुकीचं बिहेवियर दाखवलं, तर पनिशमेंट म्हणून त्यांना सॅटर्डेला पण स्कूलमध्ये 8 तास बसावं लागतं, आणि मग काहीतरी पनिशमेंट तो टीचर देतो. असंच दाखवलंय की 5 जण, त्यातल्या 2 मुली आणि 3 मुलं आलेले असतात सॅटर्डेजला, आणि सर त्यांना पनिशमेंट देतात की आज तुम्ही स्वतःवर एसे लिहा 1000 शब्दामध्ये, आणि कोणी आपल्या जागेवरून उठणार नाही, हलणार नाही, आणि रूमच्या बाहेर जाणार नाही, आणि म्हणजे काहीच बिहेव करणार नाही. फक्त येऊन ते मध्ये मध्ये विचारत असतात की टॉयलेटला जायचं का, ब्रेकफास्टला, म्हणजे ब्रेकफास्ट म्हणते, जेवायला सुट्टी वगैरे असं. तर त्या याच्यात आधी सगळेच एकमेकांशी खुन्नस, काही कुठे लक्ष नाही, ॲरोगन्सी वगैरे. तर त्यातला एक जण जरा थोडासा जास्त क्रिमिनल टाईपचा, किंवा जास्त स्वतःला शहाणा समजणारा असं दाखवलंय. की तो मग सर गेले आणि सर म्हणतात तुम्ही बदमाशी करायची नाही, माझं लक्ष आहे, माझं हे दार उघड आहे. तर तो जाऊन आधी त्या दाराचा स्क्रूच हे करतो की ते दार आपोआप बंद होते, आणि त्याची मस्ती सुरू होते. मग हळूहळू म्हणजे एकमेकांना कळतं की ड्रग पण घेतात त्यातले. मग ड्रगचं कसं हे करायचं. मग त्यातला एक जण खूप सीधा वाटत असतो, एक मुलगी पण खूप सीधी वाटत असते. मग हळूहळू ते ओपन अप होतात एकमेकांशी. मग कळतं, मग प्रत्येकजण आपापल्या घरचेच प्रॉब्लेम सांगतात. तर तो जो सगळ्यात लंबू, आणि जो म्हणजे स्वतःला खूप स्मार्ट आपण म्हणत होतो, तो सांगत असतो की त्याचे आई वडील, म्हणजे त्याचे वडील शराबी असतात, आई पण अशीच असते, दोघांमध्ये सारखे भांडणं, आणि ह्याच्या चुकीसाठी ते सारखे चटके, सिगारचे चटके वगैरे त्याला देत असतात. त्याच्यामुळे तो असा ॲरोगंट असतो. दुसरा जो मुलगा असतो तो बेस्ट रेसलर असतो, पण तरी त्याचे एक्सपेक्टेशन्स खूप, वडिलांना त्याच्याकडनं खूप एक्सपेक्टेशन्स असतात, आणि त्याच्या वडील त्याला मस्त किस्से सुनवत असतात त्यांच्या कॉलेजच्या जमान्याचे, की कशी मस्ती केली काय, आणि तरी मी कसा टॅलेंटेड होतो, तर तू तर काहीच करत नाही असं म्हणून त्यांनी एका मुलाच्या छातीवर स्ट्रिप्स लावून, हेअर रिमूव्हरच्या स्ट्रिप लावून त्याला त्रास दिलेला असतो, म्हणून त्याला ती पनिशमेंट मिळाली असते. आणि हा तर काय मिसबिहेवच करत असतो तो लंबूवाला. तिसऱ्याला पनिशमेंट ह्याच्याकरता मिळाली असते की तो म्हणजे काय, गन सापडली असते त्याच्या ह्याच्यामध्ये. गन कशा करता, तर त्याच्या हातून प्रोजेक्ट बिघडलं असतं, आणि त्याला नेहमी चांगला येणारा स्कॉलर त्याला F मिळाला असतो, म्हणून त्याच्या घरातलं त्याला बोलणे बसले असतात, आणि मग त्याला सुसाईड करणं म्हणून त्यांनी गन आणली असते, म्हणून त्याला पनिशमेंट असते. अजून एक जी मुलगी असते, ती आपल्या बॅगमध्ये सगळ्या अशा वस्तू ठेवते, तिला पळून जायचं असतं घरातून. तिला घरात आवडत नसतं, पेरेंट्स वगैरे काही हे करत नाही. आणि दुसरी जी सगळी लाडावलेली रिच मुलगी असते, तर हे लोक मग असे सेक्सच्या बाबत वगैरे असे विचार करत असतात, पण ती तसं नाही म्हणते की मी करत. पण मग तिला पण असंच काहीतरी ती कारण सांगते, म्हणजे अशा प्रत्येक कारणासाठी कोणी ना कोणी त्यांना तरीशी मिळालं असतं. पण मग अशा ह्या सगळ्या बोलण्यात आणि सगळं करण्यामध्ये, लंच खाण्यामध्ये, ह्याच्यात ते छान मित्र होतात, आणि मग एकमेकांना म्हणतात की समजा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबद्दल उद्या सोमवारी बोलत असाल आणि आम्ही गेलो, तर तू हाय हॅलो म्हणशील का, ओळख दाखवशील का. तर सगळ्यांचं नाही 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 नाहीच असतं. तर म्हणे जाऊ द्या, आपण आपला हा ब्रेकफास्ट क्लब
सॅटर्डे करताच हे करू, एव्हरी सॅटर्डे वी विल मीट हिअर. म्हणजे बेशरम सारखं त्या लोकांचं म्हणणं हेच असते की आपण आता दर सॅटर्डेला इथे भेटायचं, या निमित्ताने आपली अशीच फ्रेंडशिप राहू दे. आणि इकडे त्या सरांना काही कळत नसते की काय मी करू यांच्याबद्दल बरोबर, की हे लोक सुधरतील. आपण तो आपल्या त्या चपराशाला का म्हणत असतो की बघ मी म्हातारा होईल काही दिवसांनी, तू म्हातारा होशील, आणि हे आता मोठे होतील तर हे आपल्याला नीट बघतील का उद्याची ही पिढी आहे काय करणार ह्यांचं. तर म्हणजे शेवटी जनरेशन आफ्टर जनरेशन हे असंच चालू राहणार असंच याचं दाखवलं होतं. पण ओव्हरऑल काही ठीक आहे. मूवी इज नॉट सो गुड बट इट्स ओके.